PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। छत्रपती संभाजीनगरीतील श्रीरामनगर परिसरातील नागरिकांनी वाढती नशेखोरी, व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी विरोधात आवाज उठवण्यासाठी शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्रीरामनगरातील विठ्ठल चौकात आमरण उपोषण केलं आणि आंदोलनाचा आजचा हा पहिला दिवस आहे। विठ्ठलनगर, प्रकाशनगर, संघर्षनगर, तोरणागडनगर, माडा कॉलनी, बजरंगनगर, तथागत कॉलनी, शाहूनगर आणि रमाबाई आंबेडकर नगर प्लॉटिंग येथील नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। मी आज उपोषणाला बसलो आहे, याची एक प्रत मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा पाठवलेली आहे, गृहमंत्री म्हणून। तर आमची या ठिकाणी अशी मागणी असणार आहे की आम्ही या मागण्या या ठिकाणी दिलेल्या आहेत। आमची मुख्य मागणी आहे की या ठिकाणी पोलीस चौकी भरायली पाहिजे। तर या ठिकाणी कमीत कमी 1.5 लाख संख्येची लोकसंख्या आहे नागरिकांची आणि कामगार वसाहत आहे। आम्ही या ठिकाणी आज असुरक्षित आहोत। आमच्या मुली, लेकीबाळी या असुरक्षित झालेल्या आहेत। आज आम्हाला त्या दहशतीमुळं कुठं कामावर सुद्धा जाता येत नाही। मुलीबाळीचं रक्षण करावं की कामावर जावं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या या ठिकाणी पडलेला आहे। म्हणून या ठिकाणी ती गुन्हेगारी वृत्ती फोडून काढली पाहिजे, त्यासाठी उपोषण करत आहोत। आम्ही या ठिकाणी एकच मागणी करत आहोत, सर्वप्रथम पोलीस चौकीनंतर पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये चर्चा घडली पाहिजे, समन्वय राहिला पाहिजे आणि एक समिती स्थापन झाली पाहिजे। जी समिती तुमच्याकडे तक्रार देईल त्या समितीच्या तक्रारीच्या माध्यमातून तात्काळ त्यावरती ॲक्शन झाली पाहिजे, अशी आमच्या या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे। श्रीरामनगर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे परिसरातील महिला आणि युवकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे। गेल्या काही वर्षात परिसरात अंमली पदार्थांची विक्री आणि अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाल्यानं गुन्हेगारी वाढली आहे। महिलांची छेडछाड, लूटमार, जीवघेणे हल्ले, धमक्या अशा घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे। 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठल चौकात आमरण उपोषणाला बसले असून उपोषणाचा आजचा पहिला दिवस आहे। उपोषणकर्त्यांमध्ये सुभाष पाटील पांढरे, सचिन वाघ, BR पारसकर, राहुल सावंत यांच्यासह स्थानिक नागरिकांचा सहभाग असणार आहे। स्थानिक नागरिकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्रस्त नागरिकांनी केलं आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।